राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झाले। शेतकरी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे। आजची तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। राज्य सरकारकडून मोठा अपडेट येणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता थेट खात्यात जमा होईल, पण सर्व बँकांमध्ये एकसारखा हप्ता जमा होणार नाही। फक्त काही निवडक बँकांमध्ये आज पैसे जमा केले जातील। तुमचं खातं या बँकांमध्ये आहे की नाही हे तुम्हाला तपासावं लागेल। मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाची बातमी जाहीर केली। आता पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे, त्यामुळे घाबरायची काहीच गरज नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही थोडं धीर धरा, संयम ठेवा आणि पुढील माहिती अतिशय काळजीपूर्वक ऐका। आता बघा, राज्य सरकारकडून एक मोठी बातमी समोर आली। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अतिशय महत्त्वाचा अपडेट आला। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता थेट बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिली आहे। पण इथे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, त्याच्याकडे तुम्ही बिलकुल दुर्लक्ष करू नका। हा हप्ता सर्व बँकांमध्ये जमा होणार नाही। राज्यातील फक्त 10 बँकांमध्येच पैसे सोडले जातील। म्हणजेच तुमचं खातं जर या 10 बँकांपैकी कुठल्याही बँकेत असेल तर तुमच्यासाठी आनंदाचा क्षण जवळ आलेला आहे आणि सरकारने उद्या जमा होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावांची यादीसुद्धा जाहीर केलेली आहे। त्यामुळे तुमचं नाव जर या यादीमध्ये असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट सरकारकडून देण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की उद्या सकाळी 11 वाजल्यापासून हप्ता सोडला जाईल। नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणारे 6000 रुपये याचाच हा पुढचा हप्ता आहे। मात्र आत्ताचा जो हप्ता सोडला जातोय त्याचा लाभ पहिल्या टप्प्यात फक्त 10 बँकांनाच भेटणार आहे। बाकीच्या बँकांमध्ये पैसे पुढील 2 दिवसात जमा होतील। म्हणजे काळजी करायचं काही कारणच नाही। तुमची बँक या यादीत नसेल तर हप्ता 2 दिवसांनी तुम्हाला मिळेल। उद्या पैसे कोणत्या बँकांमध्ये जमा होणार आहेत हे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे, कारण हे पैसे थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून सरकारकडून पाठवले जातील। शेतकऱ्यांना बियाणं, खतं, कीटकनाशक आणि इतर शेती खर्चासाठी सरकार आर्थिक मदत करते। हे पैसे उद्या महाराष्ट्रातील 10 बँकांमध्ये जमा होणार असल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता उद्या सकाळी 11 वाजल्यापासून जमा होणार आहे। म्हणूनच तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे आणि तुमचं नाव यादीत आहे का हे तुम्ही लगेच तपासून बघा। शेतकरी बांधवांनो, तुमच्या प्रतीक्षेला आता फुल स्टॉप लागला। सोमवारपासूनच पहिल्या टप्प्याची सुरुवात होणार आहे। सरकारने पहिल्या फेरीसाठी 10 बँकांची निवड केली आणि या बँकांमध्येच हप्ता सगळ्यात आधी जमा होईल। बाकीच्या बँकांमध्ये पैसे पुढील 2 दिवसात टप्प्याटप्प्याने येतील। त्यामुळे आज बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। त्यामुळे तुम्ही मोबाईल तपासत राहा। आज सकाळी 11 वाजल्यापासून पेमेंटचं प्रोसेसिंग सुरू होईल। तेवढ्या वेळेत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम थेट तुमच्या खात्यात येऊ लागेल। पहिल्या फेरीत फक्त 10 बँकांमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना हप्ता भेटेल। म्हणून सरकारने कोणत्या बँकांचा समावेश केलेला आहे हे तुम्हाला माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे। आता एक मोठी खुशखबर, डीबीटी पोर्टलवरील तुमचं बेनिफिशरी स्टेटस आज ॲक्टिव्ह होणार। राज्यातील जवळपास 10 लाख शेतकऱ्यांचे स्टेटस ॲक्टिव्ह होताच त्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। तुम्ही पूर्वी ई-केवायसी केली असेल, पण सरकारने आता पेमेंट सिस्टीममध्ये काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत। त्यामुळे 8व्या हप्त्यासाठी वेगळी प्रक्रिया वापरली जाणार आहे। याच कारणामुळे पहिल्या टप्प्यातील हप्ता सुरुवातीला फक्त 10 बँकांमध्येच पाठवला जाईल। तर शेतकरी मित्रांनो, सरकार आज एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया सुरू करत आहे आणि याच कारणामुळे पहिल्या टप्प्यात फक्त 10 बँकांमध्येच हप्ता जमा केला जाईल। तुम्हाला माहीतच आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे नेहमी डीबीटीच्या माध्यमातूनच तुमच्या खात्यात येतात, पण यावेळी सरकारने अतिशय वेगळी पद्धत वापरली असून निवडलेल्या 10 बँकांमध्ये काही सरकारी तर काही खाजगी बँका या बँकांमध्ये सर्वात आधी रक्कम जमा केली जाईल। आज शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा दिवस आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्ट केलं की आजपासून रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल आणि मुख्यमंत्री अजित पवार यांनीही या 10 बँकांना निधी रिलीज केल्याची घोषणा केली। एकनाथ शिंदे साहेबांनी तर बँकांच्या अधिकाऱ्यांना हप्ता वाटप सुरळीत पार पाडण्यासाठी थेट सूचना सुद्धा दिल्या। आता या ठिकाणी तुमचं आधार कार्ड सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांचंच बेनिफिशरी स्टेटस आज ॲक्टिव्ह होईल आणि त्यानंतरच तुमच्या खात्यात रक्कम
जमा करण्यात येईल. आज 11 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होईल आणि काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पेमेंट क्रेडिटचा मेसेजसुद्धा दिसायला लागेल. पण लक्षात ठेवा, जर आज तुमच्या खात्यात पैसे दाखल झाले नाहीत तर बिलकुल काळजी करू नका, कारण उरलेल्या बँकांमध्ये पुढील 2 दिवसात हप्ता जमा होईल. त्या दरम्यान तुमच्या पोर्टलवर पेमेंट अंडर प्रोसेस असं सुद्धा तुम्हाला दिसू शकते. म्हणजे प्रक्रिया सुरू आहे, ती अजून पूर्ण झालेली नाही असा याचा स्पष्ट अर्थ होतो. तर शेतकरी मित्रांनो, जर तुमची बँक आजच्या निवडलेल्या 10 बँकांच्या यादीत असेल तर आज 11 वाजल्यापासून तुमच्या खात्यात रक्कम येण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याबरोबरच मोबाईलवर सुद्धा तुम्हाला मेसेज येऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांच्या बँकेचं नाव या निवडलेल्या 10 बँकांच्या यादीत नाही त्यांच्याकडे आज हप्ता जमा होणार नाही. यामुळे अशा शेतकऱ्यांच्या पोर्टलवर पेमेंट अंडर प्रोसेस असा मेसेज दिसेल. तुमचं बँक पासबुक अपडेट असेल आणि नेट बँकिंगवरून तपासणी केली असेल तर मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला लगेच दिसेल. जर पैसे अजून जमा झालेले नसतील तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका. हे पैसे पुढील 2 दिवसात तुमच्या खात्यात 100% येतील. जर तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तर खात्यात पैसे जमा होताना तुम्हाला बिलकुल अडचण येणार नाही. सरकारकडून 10 बँकांची यादी जाहीर करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांचं खातं या 10 बँकांमध्ये नाही त्या शेतकऱ्यांना पुढील 2 दिवसात पैशाचं वितरण केलं जाईल. तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजे 2,000 रुपये आजपासूनच थेट तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. 11 वाजल्यापासून मोबाईलवर तुम्हाला मेसेज यायला लागतील आणि हे पैसे थेट तुमच्या बँकेत जमा झालेले असतील. आता पाहूया कोणत्या 10 बँकांमध्ये सरकारने हप्ता सोडला. आपल्या भारताची सगळ्यात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र. या बँकेत सुद्धा 8वा हप्ता जमा होईल. बँक ऑफ इंडियामध्ये अजित पवारांनी तर थेट चेक सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आज सकाळी 11 वाजल्यापासून 100% जमा व्हायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर नंबर लागतो HDFC बँक आणि ICICI बँकेचा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार हप्ता आज 100% जमा होईल. त्याचप्रमाणे कोटक महिंद्रा बँकेमध्ये सुद्धा नमोचा 8वा हप्ता येणार असल्याची चर्चा आहे. आज थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयांचा निधी जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुमचं खातं सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, या बँकेची निवड सुद्धा सरकारकडून करण्यात आलेली आहे. त्यासोबत युनियन बँकेमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्ता जमा होईल. आणि जर तुमचं खातं ग्रामीण सहकारी बँकेत असेल, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल तर आज 11 वाजल्यापासून 100% तुम्हाला पैसे भेटायला सुरुवात होईल. सर्व बँकांमध्ये थेट पेमेंटसाठी निवडलेल्या पहिल्या टप्प्यात या 10 बँकांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे काही शेतकऱ्यांना सकाळीच पैसे जमा झाल्याचा फायदा मिळेल तर काहींना दुपारी किंवा काहींना संध्याकाळपर्यंत पैसे खात्यात दिसू शकतात. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजे 2,000 रुपयांची रक्कम आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये 100% जमा होणार आहे. अशी आनंदाची बातमी आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली. त्याचबरोबर अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी तर थेट बँकांना निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे हा निधी थेट 10 बँकांमध्ये वितरित केला जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 10 बँकांची नावं जाहीर केली. त्यामुळे आज शेतकऱ्यांसाठी 8वा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला 100% येईल. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील बँक खात्यांमध्ये आज हे पैसे जमा होत असल्यामुळे तुम्हाला त्याचा थेट फायदा भेटणार आहे. हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणताही वेगळा खर्च करायची बिलकुल गरज नाही. सरकार कायमच शेतकऱ्यांना बी बियाणं, कीटकनाशक आणि इतर शेती खर्चासाठी आर्थिक सहायता देते आणि आज हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे तुमच्यासाठी ही अतिशय दिलासादायक गोष्ट आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये सरकणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितली 10 बँकांची लिस्ट, पण या बँकेबरोबरच तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. तुमचा जिल्हा या सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला नमोचा 8वा हप्ता DBTच्या माध्यमातून भेटेल. आता हा झाला बँकांचा मुद्दा. त्यासोबत सरकारने 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा तयार केलेली आहे. जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तरच तुम्ही या हप्त्यासाठी पात्र आहात. आता आपण बघणार आहोत त्या 12 जिल्ह्यांची यादी ज्यांची निवड सरकारकडून करण्यात आली. आता या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी समावेश केलेला आहे तो पुणे जिल्ह्याचा. त्याच्यानंतर आहे नाशिक, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. याशिवाय विदर्भातले नागपूर, अमरावती, इकडे खानदेशातला जळगाव,
त्याच्यानंतर लातूर, बीड, गडचिरोली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये सरकारकडून नमोचा हप्ता जमा केला जाईल. म्हणजे एकूण 12 जिल्ह्यांमध्ये आजपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. जे शेतकरी या जिल्ह्यांमध्ये राहतात त्यांच्या खात्यात आजपासून रक्कम 100% जमा होईल. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, कारण हप्त्याचे पैसे बियाणे, कीटकनाशके आणि शेतीसाठी लागणारा निधी म्हणून दिले जातात. त्यामुळे आजपासून शेतकऱ्यांना नक्कीच आर्थिक दिलासा मिळेल. नमोचा 2000चा हप्ता आहे. त्या हप्त्याचं वितरण 12 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकांमध्ये करायचं सरकारने ठरवलं. ही प्रक्रिया 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. काही शेतकऱ्यांना सकाळीच लाभ भेटेल, तर काहींना दुपारी, तर काहींच्या खात्यामध्ये संध्याकाळपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. जर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला तर तुम्हाला 100% मोबाईलवर मेसेज येईल, अमाऊंट क्रेडिटेड. ज्यावेळेस तुम्ही अमाऊंट क्रेडिटेड हा मेसेज पाहाल तर तुम्ही गॅरंटी ठेवा की तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा झालेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही या 10 बँकांमध्ये जर अकाउंट ओपन केलेलं असेल आणि या 12 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्ही पूर्णपणे निश्चिंत व्हा, तुमच्या खात्यामध्ये 100% रक्कम जमा होईल. आता ज्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली आहे, मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला आहे, त्यांच्या खात्यामध्ये 100% आज पैसे जमा होणार आहेत. हप्त्याच्या वितरणासाठी आता तुम्हाला कोणत्याही मध्यस्थाची गरज पडणार नाही. सरळ DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे सरकवले जातील आणि हे हप्ते बँक खात्यांमध्ये थेट जमा होत असल्यामुळे अतिशय सुरक्षित आणि जलद आहेत. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची अतिशय महत्त्वाची अपडेट सरकारकडून आली. कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये हप्ता जमा होईल याबद्दलची डिटेल माहिती आपण पाहिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, इतर बांधवांपर्यंत तो शेअर करा. चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर तुम्ही जाऊच नका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.